रायगड का टायगर पहिलाच बॉल समोर खेळलाय. लॉंग ऑफ लॉंग ऑनच्या मध्ये बॉल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. वरती थ्रो 2 मिळतील. सुरुवात झाली आहे 2 धावांनी. ओ यावेळेस मात्र पहा फुलटॉस बॉल ऑन साइडला. योगेश पवार साठी बाउंड्री जवळ आहे आणि त्या बॉलला फेकून दिलाय सीमा पार. हा आलाय षटकार. मध्ये स्टँड आहे यावेळेस. उस्मान रायगड का टायगर शेर है तू बरसलाय षटकारासहित. अनुभवतोय. हाफ ट्रॅकर बॉल ऑन साइडला पुल केलाय. गॅप मध्ये बॉल. एक टप्प्याच्या मदतीने बॉल चाललाय सीमा रेषे बाहेर. 4 रन चौकार. बॉलवर समजतं. उस्मान पटेल क्या बात है. पॉइंटच्या वरून उडवले बॉलला सीमा रेखा पार. हा येतोय खणखणीत दणदणीत षटकार. थँक्यू. उस्मानचा हा षटकार पाहावा आणि पाहतच राहा. जोडलेले आहेत. ओ आणखीन एक इनसाइड आउट. एक्स्ट्रा कव्हरच्या वर तून बॉल चालला होता परंतु अमित नाईक त्या ठिकाणी मात्र भिंतीस सारखा बॉटम एंडला बॉल लागला असावा. खाली बॉल. ॲक्शन रिप्ले मध्ये आपल्याला पाहायला मिळेल कशा पद्धतीने फटका एक्झिक्यूट केला होता परंतु अमित त्या ठिकाणी ढाली सारखा उभा राहिला आणि हे पहा अतिशय नैराश्यपूर्ण वातावरण उस्मानच्या. ओ यावेळेस पायावरचा बॉल उचलून खेळलेत फिल्डर अमित नाईक. ओ हो तो क्षेत्र त्या ठिकाणी मात्र अगदी खुलं करून टाकल्याचा हा खेळाडू आहे परंतु आज डोंबिवली टीम मध्ये त्याला संधी मिळाली. येस रिव्ह्यू चेक करू इच्छित आहेत ओव्हरस्टेपिंगसाठी मिळेल. यावेळेस मात्र पहा फुटवर्कचा चांगला वापर केलाय. आकाश तारेकरने बॉलला उडवले पॉइंटच्या डोक्यावरून सीमा पार. हा आलाय षटकार. 6 यावेळेस पहा पायावरचा बॉल उचललाय परंतु लांब नाही जाऊ शकत. एक टप्प्याच्या मदतीने बॉल सीमारेषेच्या आतमध्ये थांबलाय का हे मात्र पाहणं गरजेचं आहे. वरून मात्र या गोष्टी स्पष्ट होत आहेत की कॅच ड्रॉप झालेली आहे आणि इथून मात्र एक धाव टीमच्या टोटलमध्ये जोडली जाणार आहे. नाव आकाश तारेकर आता मात्र डबल डिजिटमध्ये जातोय. 10 धावा 5 बॉलमध्ये तो पूर्ण करतोय. टीमला घेऊन चालला 47 वर. 2 चालत फक्त 4 बॉलमध्ये. हॅट्स ऑफ. सुपर बॉल हवेमध्ये. फिल्डर नाहीये. बॉल जाईल सीमा रेषेच्या बाहेर. हा येतोय षटकार. 54 धावा झालेल्या आहेत. ॲक्शन रिप्लेमध्ये पहा. स्वतःला उभं केलं आणि सांगितलं हा माझा आत्मविश्वासाने भरलेला फटका आहे. बॉलर तयार आहे बॉलिंग मार्कवरती. यावेळेस आणखीन एक ट्रेडमार्क शॉट. आकाश गणपत तारेकर जाता जाता 2 षटकार देऊन गेला. गरजेचं आहे 61 धावांचं टार्गेट. केतन म्हात्रे अँड कंपनी कशा पद्धतीने या धावसंख्येला पुढे नेईल हे मात्र पाहणं गरजेचं आहे. जितुरीची निलेश 11 डोंबिवली टीम मात्र तयार होईल या 61 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी. तोपर्यंत आपण करूया टॉस. पुढच्या मॅचचा दोन्ही टीमचे कॅप्टन कृपया आम्हाला जॉईंट व्हायचं आहे. नेक्स्ट मॅच विक्रोळी संघ आणि त्यांच्या विरोधात खेळतील आदित्य प्रिया लॉजिस्टिक कळंबोली. आणि 4 ओव्हरची मॅच. 4 ओव्हर 4 बॉलर. आपल्याला मयूर वाघमारे आपल्याला पाहायला मिळतोय. टार्गेट उभं केलंय. यावेळेस ऑन दी अप. फटका चांगला आहे. टायमिंग बेमिसाल. केतन म्हात्रेच्या बॅट मधून येतोय या इनिंगचा पहिला धमाका. चेंडू सीमा रेषा पार. षटकार. थँक्यू व्हेरी मच. ज्याप्रमाणे हे गाणं ट्रेंडिंग आहे त्याप्रमाणे केतन म्हात्रे. टप्प्याचा बॉल ऑन साइडला विथ द स्पिन. आक्रमकता धारण केली आहे केतन म्हात्रे.
बायकर मानच्या थँक्यू व्हेरी मच. केतन म्हात्रेच्या बॅट मधून स्ट्रगल केल्याशिवाय माणूस गुगलवर येत नाही असं म्हटलं जातं आणि इथे केतन म्हात्रेच्या बॅट मधून येतोय षटकार. गावचा सितारा केतन म्हात्रे मैदानामध्ये लाजबाब खेळ करत असताना टार्गेट आहे. पुन्हा एकदा ऑन दी फटका हवेत आहे. क्षेत्ररक्षक त्या खाली आहे. काय घडलंय? नशिबाची साथ जरूर मिळेल. झाडाला चेंडू स्पर्श होईल. लगातारचे 2 षटकार ऑन दी अप खेळलाय. थ्रू द कव्हर चेंडू जाईल सीमारेषे पलीकडे. 6 धावांना टीमची धावसंख्या पुढे जात असताना यावेळेस अखो टप्प्याच्या बॉलला हुक केलाय. केतन म्हात्रे टनाटन षटकार आणि टनाटन लगवणारची कामगिरी पहिल्या मॅच मध्ये केतन म्हात्रेने केली. या मॅच मध्ये 3 बॉल मध्ये 3 षटकार आणि टीमची धावसंख्या 1. इथे अखो टप्प्याचा बॉल बॅटची एज कॉट बिहाइंड. खूप चांगली विकेट प्राप्त झाली आहे सोहेलच्या माध्यमातून. क्रमांक 3. पहिला बॉल ऑन दी अप. फटका चांगला मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. फलंदाज सुहास पवारच्या बॅट मधून येतो. यस कमी गतीचा चेंडू हाताळला गेला फैजलच्या माध्यमातून आणि खूप चांगला स्ट्रोक लगवला गेलाय. सुहास पवारच्या बॅट मधून षटकार आलाय. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली 37-37 या आकड्यावर. आता डोंबिवली खोलवा टप्प्याचा चेंडू फ्लिक ऑफ द रिस्ट. कॅच ड्रॉप झाली आहे. उस्मान पटेलने हा कॅच. प्रेक्षकांना विनंती आहे मागे उभे राहा प्रेक्षक. अखो टप्प्याचा बॉल लॉंग स्टॉप रिजनला फाईन लेग रिजनला अगदी सीमारेषे पलीकडे नो बॉलचा इशारा आणि फेकून दिलाय सीमारेषे पलीकडे. खराब गोलंदाज. अखो टप्प्याचा बॉल पुन्हा एकदा बाउन्सर टाकण्याचा प्रयत्न केला होता सुहास पवारच्या अगेन्स्ट पण काय स्ट्रोक लगवलाय. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. यावेळेस फटका दमदार आहे. लॉंग ऑफला क्लिअर करणारा सुहास पवारच्या बॅट मधून येतोय विनिंग स्ट्रोक. फिल्डिंग सजवा लगेचच. टीम कळंबोली टीम लगेचच आपण फिल्डिंग सजवा आणि मॅचला सुरुवात करा. चला आपण जाऊया मॅन ऑफ द मॅच आणि मॅन ऑफ द मॅच गोज टू भावेश नाईक. लवकर फिल्डिंग लावायचे. भावेश नाईक लवकर फिल्डिंग लावायची आहे. बरं असणार आहे की किती धावा या मॅच